नमस्कार पाटील. नमस्कार. आपलं गाव नाव? पोखरी, पोस्ट तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. संभाजीनगर. शेतकरी मित्र, आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय. बरेच दिवस झाले, गॅप झाला, 8-10 दिवस झाले. कामाची धावपळ म्हणा, इव्हन काही म्हणा. आपण ह्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की प्लॉटला 1 महिन्यापूर्वी सड लागली होती आणि ती बऱ्याच ठिकाणी लागलेली होती. तर आमचे सहकारी मित्र शेतकरी आपले सुखदेव पाटील, त्यांनी फोन केला आणि विचारलं, साहेब औषध रिझल्ट येतील का? मी म्हटलं एक वेळ सोडून बघा. तुम्ही जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव घेणार नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. पण त्यांनी सोडलं. माझ्या मते 26 तारखेला का 26 तारखेला सोडला. 26 तारखेला 26 सप्टेंबर बरोबर. हो. आजची तारीख 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबर म्हणजे दिवाळी 4 दिवसावर आली. बरोबर ना? हो. आपण तारीख एवढ्यासाठी विचारतो की लोकांना, कोणाला वाटायला नको, शेतकऱ्यांना असं नको वाटायला की बा तारीख हे मागचे व्हिडिओ किंवा कोणत्या तारखेत बनवले, आता का सड आहेत का. पण शेतकरी मित्र, मी बऱ्याचदा सांगितलं होतं पाठीमागं पण की पाऊस आहे आणि वातावरण खराब आहे आणि या खराब वातावरणामध्ये सड लागण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. आणि बऱ्याचशा काल परवाच माझं बऱ्याच शेतकऱ्यांकडे जाणं झालं, तर त्यात लक्षात आलं की सड वाढते. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी सांगतोय त्यात किती सत्यता आहे. सड आजही वाढते आणि सड तुमची नोव्हेंबरमध्येही वाढणार आहे. कारण जर अपेक्षा असेल तुम्हाला की जी मी मागं म्हटलं होतं 2 नोव्हेंबरला थंडी चालू होते, ती थंडी आता पुढे सरकली. तुमची 2 नोव्हेंबरला थंडी पाहिजे त्या प्रमाणात असणार नाही. आणि हेही एक डोक्यातून काढा की थंडी पडली म्हणजे आल्याची सड थांबते, बिलकुल नाही. तसं होत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अनुभव शेतकरी मित्र तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता की थंडी पडल्याच्या नंतर सड थांबते म्हणून किंवा नाही थांबत. मी कुठं चुकीचं असेल तर मला क्लिअर करा. असू शकतो मी पण चुकीचा, पण जिथपर्यंत माझा अनुभव आहे, मी जेवढा अभ्यास केलाय आल्याचा, तिथपर्यंत मला नाही वाटत की थंडी पडल्यावरही सड थांबते म्हणून. हा तर प्रत्येकाचा एक समज झाला किंवा आम्ही लोक सांगतो की थंडी पडल्यावर सड थांबते, त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकता. काही नाही करू शकत आहे. जे पाहिजे तेच द्या आणि ज्याच्यामुळे सड वाढणार नाही अशीच औषधं द्या. चला, आपलं हे चालूच आहे. मी साहेबांना पाटलांना विचारतो की पाटील, तुम्ही ज्यावेळेस अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप दिलंय हो 26 तारखेला, तर त्याच्यानंतर काय अनुभव तुम्हाला? अनुभव म्हणजे माझा पूर्ण प्लॉट आज बसलेला असता. सर, मी शेतकरी मित्राला हेच सांगेन की सरचा नंबर उपलब्ध करा. सरचा नंबर उपलब्ध करून तुम्ही कोणत्या हालतमध्ये जर असं काही जर सड वगैरे काही जर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून 100% ऑलक्रॉप आपण आणून सोडायला पाहिजेच. सोडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तशी सड कोणत्याही औषधाने थांबत नाही. मी खूप प्रयत्न केले सर. असं म्हणाल मी का देवाने भेटले मला तुम्ही नाही, कारण माझं 100% प्लॉट बसला असता. कारण मी ज्या बेने तुम्ही गेले सर का तो प्लॉट आज पूर्ण 2 एकर बसलेला आहे. शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याकडून आपण बेन घेतलेलं होतं. तुम्ही साहेब असं दाखवू शकता प्लॉट, तोपर्यंत ते बोलताय तर दाखवू शकता प्लॉट. 100% आपला प्लॉट बसला असता आज. तर एक औषधाची किमिया तुम्ही माझ्यापर्यंत आज आली. मी खूप मला मोठा अभिमान तुमचावाला तर तुम्ही शेतकऱ्याला एवढं मोठं प्रोत्साहन करता, शेतकऱ्याकरता धावपळ करता, तर तुमची याबद्दल धन्यवाद सर. कारण 100% मी हिंमत सोडली होती आणि मी अक्षरशः सुरुवातीपासून सांगतो मी पूर्ण पैसे बाहेरचे वापरलेले. याच्या धावपळ यासाठीच होती का आपलं काहीतरी हे लोकांचं जाऊन काहीतरी थांबावा. ते एक तुमचा नंबर मला उपलब्ध काय व्हावा आणि ते एक काय म्हणता ना तसंच म्हणावं लागेल का एक देव भेटला नाही गंमत. तुम्ही काही म्हणा, याच्यावर मी बोलू शकत नाही. कारण हा प्लॉट 100% थांबला नसता. ही गॅरंटी कसं आहे का आज रोजी तो प्लॉट जर बघितला तर त्याचं पूर्णपणे नष्ट होईल गंमत. ज्याच्याकडून तुम्ही बियाणं घेतलं त्या शेतकऱ्याचं आपलं हे औषध सोडल्यानंतर तेवढे 2-3 जे स्फोट होते आपले, ते स्फोट पण थांबले. थांबले म्हणजे आज अक्षरशः त्याला खालून नवीन पोंटे उठलेले. त्यामुळे आपल्याला काय म्हणून शेतकऱ्याला मी सांगतो, बाबा हो का तुम्ही सर संघ 100% संपर्क साधा आणि एवढं घेऊन तुम्ही सोडा. याच्यात 100% आपल्याला रिझल्ट येईल, आपल्याला काहीतरी भेटेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही याला ते सुद्धा सोडू नका, खत सुद्धा सोडू नका, कुठली फवारणी सुद्धा नाही केली. मी एक सरनं सांगितली होती मला ती बुरशीनाशक, तेवढी एक फवारणी केली. त्याच्यावर माझा हा प्लॉट आहे. आता अर्धा किलोचा खाडा तर मला वाटून राहिला, कारण मी खत पण सोडलं नाही याच्यामध्ये. कारण शेतकरी खोटं बोलू शकत नाही. 100% सांगतो, हे सर सांगतील तेवढे औषध तुम्ही आणायला पाहिजे. हीच विनंती माझी शेतकऱ्याला आहे. बस शेतकरी मित्र, मी वारंवार सांगत आलो की मी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतो. मी
प्रयत्न करतो असं मी शेतकऱ्यांसाठी करतोय असं कधीच नाही म्हणत आहे. पण मागच्या 26 तारखेला आपण या प्लॉटला अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप दिलं होतं आणि त्यानंतर आमच्या पाटलांचेच आज 17 तारीख आहेत, पाटलांचेच रिझल्ट आहे. पाटील स्वतः सांगताय की आपण त्यानंतर कुठलंही औषध दिलं नाही. आता तुम्हाला औषध सांगतात की 10 दिवसाच्या नंतर 10 दिवसापेक्षा जास्त दिवस सड थांबत नाही, पण तरी मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो की 25 दिवस ते 1 महिना सड नक्कीच जरूर थांबते. आता होऊन काय जातं, आपण आज मी फक्त औषधावर बोलतोय, त्याचं कारण असं की शेतकऱ्यांचा एक समज झालाय की 2-3 हजार 4 हजार रुपये लागतात एकरसाठी, मग जास्त खर्च होतो. अरे बाबांनो, तुम्ही 25,000 रुपये 1 महिन्यामध्ये घालवून टाकता तरी तुमची सड थांबत नाही. 50% पुढं प्लॉट निघून जातो, कधी कधी तो पूर्ण प्लॉट बसून जातो, वरून पैसे जाता, हरासमेंट ती वेगळी होते. आणि आपण म्हणतो की नाही यार सर 2-4 हजार रुपये, तो दुकानदार 4 हजार घेतो की 4.5 घेतो की 3 घेतो 3.5 घेतो, तेवढा खर्च तुम्हाला एका वेळेचा जास्त वाटतो. पण तुम्ही 5-6 वेळेस 7 वेळेस 8 वेळेस औषध सोडता, 2-2 हजारानं जरी सोडलं तरी 18-20 हजार रुपये सहज निघून जातात. मग एवढे पैसे ज्यावेळेस तुमचे निघून जातात त्यावेळेस तुमच्या उशिरा लक्षात येतं की आपण ते औषध सोडलं असतं तर बरं झालं असतं. मित्रांनो, पुन्हा सांगतो मी तुम्हाला, कळकळून हेच सांगेन की एक वेळेस तुम्ही शेजाऱ्यांचा अनुभव घ्या. तुमच्या कुठल्याही एरियात, कुठंही एरियात मला फोन करा, मी तुम्हाला सांगेन कुठल्याही एरियात आपलं औषध पोहोचलेलं आहे जिथं आलं होतं. मग त्या शेतकऱ्यांचा अनुभव घ्या, त्या शेतकऱ्यांना विचारा, त्यानंतरच तुम्ही औषधं सोडण्याचा प्रयत्न करा. मी कधीच नाही म्हणलो तुम्हाला की तुम्ही अल्ट्रासीड ऑल क्रॉप सोडा, पण मी हे म्हणतो की बाजूच्याचा अनुभव घ्या, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल त्याचे फायदे तोटे काय आहेत काय नाही आहेत. मी बऱ्याचदा सांगत आलो की तुम्ही 1 महिना खतं देऊ नका, कमी खर्च करा. का सांगत आलो, आता नशिबानं यांचा प्लॉट वाचलाय, पण जर कदाचित हाच यांचं सांगणं आहे की 2 एकर ज्यांच्याकडून यांनी बियाणं घेतलं त्या शेतकऱ्याचा प्लॉट गेला, पूर्ण बाबानं केलेला खर्च आज गेला ना, गेला पूर्ण, बरोबर. आज त्या प्लॉटला मिनिमम 1 लाख रुपये तर खर्च झाला असेल आणि वर्ष वाया गेलं, वर्ष वाया गेलं. शेतकरी मित्र हो, याच्यासाठी सांगतो की खर्च तिथंच करा ज्यावेळेस भूक लागली त्याच वेळेस जेवा, अन्यथा बळजबरी जेवू नका. मी हे वारंवार सांगत आलो की तुम्हाला ज्यावेळेस भूक लागते ना त्याच वेळेस जेवण्याचा प्रयत्न करा, बाकी इतर वेळेस जेवायची काही गरज नाही. तसंच पिकांचं आहे, आज यांच्या पिकाला, यांच्या प्लॉटला पाणी कमी झालेलं आहे, त्यांनी पाणी नाही दिलं. मी आल्याला विचारलं की का तुम्ही बोलले का झाडासोबत, तुम्ही विचारलं का त्याला भूक लागली नाही लागली, हेच बोललो ना. हो सर. हा, तुम्ही म्हणले नाही मी तुमची वाट बघतो. माझी वाट, मी जर 4 दिवस नाही आलो तर मग पाणी द्यायचं नाही का? त्याच्यात 2 कारण झाली सर. येणार 2 दिवसात तुम्ही आणि पावसाचं वातावरण नाही, काय होतं पाऊस होईल की नाही होणार हे नाही सांगता येत, आपल्या हातच नाही, बरोबर. म्हणून तुम्ही द्यायलाच हवं होतं हे मी त्यावेळेस तुम्हाला म्हणलो, कारण त्याचं तुमच्या हातात नाही ना माझ्या हातात नाही. मग तोपर्यंत याला उपाशी ठेवायचं का? ज्या वेळेस गरज आहे मित्रांनो त्याच वेळेस तुम्ही करा, योग्य टायमाला ट्रीटमेंट करा. गरज भासत नाही, हकनाक आमच्या लोभाला बळी पडू नका किंवा आमच्या चॉकलेटला बिलकुल तर बळी पडू नका. आमचं कामच आहे ते, आम्ही तुम्हाला चॉकलेटच देणार आहे, आम्हाला औषधी विकायचीच आहे. हे मी वारंवार सांगत आलो, मी पोट तिडकीनं तुम्हाला सांगत आलो प्रत्येक वेळेस. आज मी सायलेंटमध्ये व्हिडिओ बनवतो कारण तब्येत ठीक नाहीये, नाहीतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये चिडतो शेतकऱ्यांवरती. का तर शेतकऱ्यांचं नुकसान बघवत नाहीये. आज होत असलेलं इतकं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं, कदाचित मी जे उदाहरणं विदर्भात बघितले मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करीन, कारण आज ताकदच नाही आहे बोलण्याची. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओत मी ते शेअर करत नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये ते उदाहरणं तुम्हाला नक्की शेअर करेन की एवढी दयनीय अवस्था मी शेतकऱ्यांची पाहिली की डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे शेतकरी मित्र, अजूनही तुमच्याला वाटत असेल की सड थांबते तर ते शक्य नाही. आणि आल्याचे भाव आजचे बघा, कुठेही बघा, नवीन आल्याचे दर आता 3100 रुपयावरती गेलेत. म्हणजेच मी जे सांगत आलोय तुम्हाला 5,000 वरती दर जाणार आहेत ते जाणारच आहेत. त्यासाठी तुम्ही आलं किमान जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत सांभाळण्याची गरज आहे आणि तिथपर्यंत सांभाळा. आल्याचे दर 5,000च्या पुढे जातील, पण बरीच मंडळी माझ्यावरती विश्वास ठेवती, त्याच्यामुळे मी सांगणार नाही की 5,000च्या किती पुढे जातील. मी पण एक शाश्वतीनं सांगतो 5,000 रुपये ह्या वर्षी नक्की असतील आणि त्यासाठी आलं सांभाळा, त्याच्यासाठी काळजी घ्या. मीच औषध सांगेल असं नाही, भरपूर लोक आहेत, पण तुम्हाला ज्या औषधानं थांबत असेल असे औषधं नक्की द्या. आल्याचे प्लॉट थांबवा, पैसे बनतील. धन्यवाद. धन्यवाद पाटील. नमस्कार.